संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर वाल्मिक कराडावर मकोका. हत्येचा कट वाल्मिकनेच रचल्याचा एसआयटीचा आरोप. केज कोर्टात पुन्हा उद्या सुनावणी. वाल्मिकवरील कारवाईच्या निषेधार्थ समर्थकांकडून परळी बंद. सकाळी 10 वाजल्यापासून पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. काही समर्थकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न. आकाचे आका धनंजय मुंडेच पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा हल्लाबोल. खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव येणार असल्याचा ठाम दावा. शिवसेनेची काँग्रेस झाल्याची आमदार भास्कर जाधवांची टीका. जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचा आरोप. रत्नागिरीतील बैठकीतून भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहे. टोरेस घोटाळ्याच्या तपासात ईडीची एंट्री. 200 कोटींहून अधिक रक्कम परदेशात नेल्याचा संशय. ईडीकडून पुन्हा नोंद. सर्व आरोपींची होणार चौकशी. नवी मुंबईच्या तळोजामध्ये भरधाव कारनं दोघांना उडवलं. अपघातात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नायलॉन मांजामुळे गळा कापला जाऊन नवरा मुलाचा मृत्यू. नाशिकमधल्या घटनेनं सर्वत्र हळहळ. नंदुरबारमध्ये मांजानं घेतला 7 वर्षीय बालकाचा बळी. मुंबईतून 81 बांगलादेशी नागरिकांना अटक. नववर्षातील पहिल्या 10 दिवसातच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. गेल्या 3 वर्षात मुंबईतून 900हून अधिक बांगलादेशींना बेड्या.